तर पुण्यानंतर पुन्हा एकदा आपण चाललो आहे मुंबईमधल्या गिरगाव चौपाटीच्या या परिसरामध्ये। प्रचंड मोठमोठ्या गणपती बाप्पांची मूर्त्या या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आपण बघतोय आणि हळूहळू या पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। गिरगाव चौपाटीवरती या बाप्पाचं विसर्जन आता होणार आहे आणि गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये अगदी सकाळपासून ते आता या क्षणाला सुद्धा तितकीच गर्दी आहे। या सगळ्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी 15-20 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मुंबईमधल्या मानाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा याच गिरगाव चौपाटीवरती होतं आणि हा भक्तांचा जनसागर आपण या ठिकाणी पाहतोय। तर अत्यंत संथ गतीने खरं तर या सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ज्या बाप्पांच्या मूर्ती आहेत त्या पुढे सरकताना आपण पाहतोय। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज बाप्पाला निरोप दिला जातोय। पुण्यामध्ये परदेशी महिलांनी मैदानी खेळ सादर केलेत। नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये तांडव नृत्य सादर करण्यात आलंय। बघूयात बाप्पाच्या विसर्जनाच्या सोहळ्याची खास झलक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।